नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. स्वतःचं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी काहीही करून मूल जन्माला घालायचं या अट्टहासापोटी एका पतीनं मित्राला आपल्याच पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवायला सांगितल्याची खळबळजनक घटना आता समोर आली. पुण्यातील महिलेबरोबर ही घटना तिच्या सासरी घडली असून हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे आणि हे कसं उघडकीस आलं पाहूयात. या प्रकरणातली पीडित महिला ही मूळची पुण्याची असून तिचा पती सांगलीचा आहे। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर हे दोघेही पुण्यातच वास्तव्याला आहेत। त्यामुळे हा सगळा प्रकार जरी सांगलीतल्या घरी घडलेला असला तरी सुद्धा या प्रकरणाची तक्रार आता पुण्यातल्या खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। खरं तर हे सगळं जर प्रकरण आपण पाहिलं तर अतिशय गंभीर असं हे सगळं प्रकरण आहे। या प्रकरणातली जी पीडित महिला आहे तिचे आणि तिच्या पतीचे वारंवार वाद होत होते। हा व्यक्ती तिला वारंवार मारहाण सुद्धा करत होता आणि त्यामुळेच कंटाळून ती खरं तर माहेरी राहायला आलेली होती। मात्र या सगळ्यामध्ये जुलै 2023 मध्ये ज्यावेळी हे दोघेही सांगलीमध्ये एकसाथ राहत होते त्यावेळी एके दिवशी या तिच्या पतीने त्याच्या एका मित्राला घरी आणलं आणि त्याच्यासाठी जेवण बनवायला सांगितलं। त्याचबरोबर हा आता आपल्या बरोबर इथेच राहणार आहे असं सुद्धा सांगितलं। त्याच रात्री खरं तर हा जो परपुरुष घरामध्ये आलेला होता तो या महिलेकडे चुकीच्या नजरेने पाहत होता। त्याबद्दल तिने आपल्या पतीला सुद्धा सांगितलं। मात्र पतीला सांगितल्यानंतर खरं तर या पतीने तिला मारहाण केली, शिवीगाळ सुद्धा केली। त्यामुळे खरं तर ही महिला प्रचंड चिंतेत होती। या व्यक्तीने एकांताचा फायदा घेऊन तिच्या विनयभंग करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता। त्यामुळेच खरं तर ही महिला नंतर आपल्या माहेरी निघून आली। त्यानंतर सुद्धा हा परपुरुष तिला वारंवार फोन मेसेजेस करत होता। मला तुझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवायचे आहे, तुझ्या पतीनेच असं सगळं सांगितलेलं आहे असंही तो सांगत होता। मात्र त्यानंतर 1 मार्चला खरं तर या महिलेला या संबंधित पुरुषाचा फोन आला, ज्या फोनवरती त्याने हे सगळंच सत्य जे आहे ते त्या महिलेला सांगितलं। मेसेजच्या माध्यमातून तो खरं तर अर्धवट माहिती देत होता। मात्र फोनवरती त्याने सगळं सांगितलं की तुझ्या पतीचा काही शारीरिक प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे तो खरं तर तुझ्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकत नाही आणि त्यामुळेच तुला मुलबाळही होऊ शकत नाही। मात्र त्याला स्वतःचं पुरुषत्व खरं तर सिद्ध करण्यासाठी मुलबाळ हवं आहे आणि त्यासाठीच त्याने स्वतः मला तुझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवायला सांगितलं आहे अशा पद्धतीचं सगळंच या व्यक्तीने खरं तर कबूल केलं आणि त्याच्यानंतर ही महिला प्रचंड धक्क्यात होती। मात्र या धक्क्यातून सावरत तिने हळूहळू खरं तर खडक पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी खडक पोलीस ठाणं गाठलं आणि त्याच्यानंतर या पोलीस स्टेशनमध्ये तिने हा सगळा जो तिच्याबरोबर घडलेला प्रसंग आहे तो प्रसंग सुद्धा सांगितला। आता या प्रकरणामध्ये हे दोन्ही आरोपी आहेत, अर्थात जो पती आहे आणि पतीचा मित्र आहे, या दोघांवरती सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत। पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटल्यानुसार तिचा पती तिला शिवीगाळ करून मारहाण करत होता। त्याचबरोबर त्याच्या मित्राबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्याने मित्राला घरी बोलावलं होतं। या मित्रानं एकांताचा फायदा घेत महिलेचा विनयभंग केला आणि एकांतात गैरफायदा घेण्याचाही प्रयत्न केला, परंतु तिने त्याला विरोध केला। पती आणि त्याच्या मित्राकडून होणाऱ्या या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं हिंमत दाखवून खडक पोलीस स्टेशन गाठलं. गेल्या अनेक दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय। ज्या महिला आधीपर्यंत केवळ घराच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर सुरक्षित नव्हत्या त्या आता स्वतःच्या घरात सुद्धा सुरक्षित नसल्याचं दिसून येत आहे। अशाच पद्धतीचं हे सगळं प्रकरण आहे। केवळ स्वतःचं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी हा पती जो आहे तो आपल्या पत्नीला अशा पद्धतीच्या एका खड्ड्यात खरं तर ढकलायला सुद्धा तयार झालेला होता। आपल्याच मित्राबरोबर तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत होती आणि आता या सगळ्याच प्रकरणामध्ये खरं तर गुन्हा दाखल झालेला आहे। या महिलेने प्रचंड हिमतीने हा सगळाच गुन्हा दाखल केलाय। असे अनेक गुन्हे आहेत, अशी अनेक प्रकरणं आहेत जी खरं तर समोरही येत नाहीत, ज्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल सुद्धा होत नाहीत। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस नेमका कसा तपास करतात आणि या प्रकरणामध्ये या दोन्ही आरोपींना नेमकी कोणती शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।